हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला बटाटे आणि मटरची साऊदी स्टाईलमधली भाजी कशी बनवतात हे दाखवणार आहे। त्यासाठी मी हे इथे बटाटे कट करून घेतले आहे आणि पाण्यात टाकून ठेवले म्हणजे ते काळे नको पडायला। मटर काढून ठेवलेले आहे। अद्रक लसूणची पेस्ट मी घरी बनवून ठेवलेली होती आणि टमाटर आणि कांद्याची पेस्ट मी मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घेतली आणि मी त्याच्यामध्ये कोणते गरम मसाले टाकते ते दाखवते। मी मीठ, हळद, तिखट, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला चवीनुसार आणि थोडंसं दालचिनी पावडर आणि काळे मिरे मी घेतलेले आहे। इथे मी भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तेल मी ऑलिव्ह ऑइल यूज केलेलं आहे। ऑलिव्ह ऑइल आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकणार। आता तुम्ही इथे बघू शकता की तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात मी जिरं मोहरी टाकते। जिरं आणि मोहरी छान तडतडलं त्याच्यामध्ये मी आपण जी बनवून ठेवलेली कांद्याची आणि टमाटरची जी पेस्ट होती ती त्याच्यामध्ये मी ॲड करते। त्याला छान 2 ते 3 मिनटं मी परतून घेते। 2 ते 3 मिनटं परतवून घेते, छान त्याला शिजू देते। टमाटर आणि कांदा चांगला शिजला तर आपल्या भाजीला स्वाद पण तेवढंच छान येईल। आता तुम्ही बघू शकता तेल चांगलं सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकते। अद्रक लसूण पण मी छान होऊ देणार आणि छान फिरून घेते 2-3 मिनटं। आपण ज्यामध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स ॲड करतो ते जितके जास्त आपण फिरवू तेवढं आपल्या भाजीला स्वाद तर चांगला येईल। आपलं आता अद्रक लसूणची पेस्ट पण छान झाली आहे, तर मी जे गरम मसाले काढून ठेवलेले होते ते सर्व त्यात ॲड करते आणि मसालेसुद्धा छान फिरवून घेते 2 ते 3 मिनटं। अशा प्रकारे मी छान चम्मच फिरवतच आहे। जितका जास्त आपण मसाले मिक्स करू तेवढा आपल्या भाजीला स्वाद तर आपली चांगला येईल आणि आपली भाजी पण खूप छान टेस्टी बनेल। मसाला छान मिक्स झालेला आहे, बघू शकता। आता हे कट केलेले बटाटे मी त्याच्यामध्ये टाकते। सर्व जेवढे पण कट केलेले बटाटे होते मी त्याच्यामध्ये टाकले। हे जे मी इकडचे जे बटाटे आहे हे बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतोय, म्हणून मी बटाटे थोडासा आधी टाकत आहे। त्याला छान 2 ते 3 मिनटं त्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार, वाफ येऊ देणार आणि त्याच्यानंतर मी मटर टाकणार। मटर शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी ते थोडं नंतर टाकणार। याला छान मिक्स करून घेते, वाफ येऊ देते। आता तुम्ही असं बघू शकता, मी चेक करून बघितलं आधी आणि थोडासा सॉफ्ट झालेला आहे बटाटा, तर त्याच्यामध्ये मटर टाकून देते। याला पण छान मिक्स करून घेते आणि 2 ते 3 मिनटं याला छान वाफ येऊ देते, जे मटर पण आपले शिजून जातील। झाकण ठेवते, वाफ येऊ देते। इथे मी गरम पाणी थर्मासमध्ये गरम करून ठेवलेलं होतं, गरम पाणी ॲड करते। गरम पाणी तुम्हाला जेवढं आवडेल, तुम्हाला जेवढा रस्सा तुम्हाला पातळ हवा आहे, गाढा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मला पातळ हवा होता म्हणून मी हे थोडंसं पातळ बनवलेलं आहे। छान याला मिक्स होऊ देते, छान उकळी होऊ देते 2 ते 3 मिनटं आणि मग आपली भाजी रेडी होऊन जाणार। आता आपली भाजी रेडी झाली आहे, गॅस बंद करते आणि भाजी एका प्लेटमध्ये मी काढते। सर्व करायसाठी प्लेटमध्ये पूर्ण भाजी काढून घेते। अशा प्रकारे मी प्लेटमध्ये भाजी काढून घेतली, त्यावर छान सांबार टाकून गार्निश करते। तर अशा प्रकारे आपली भाजी ही बटाटा आणि मटरची भाजी रेडी झाली आहे। टेस्टी, यम्मी। थँक यू।